माय माऊली नमस्कार. त्रिवेणी सणवार उत्सव जागरमध्ये आपण आज गुलाबाईची माहिती अभिवाचनातनं ऐकणार आहोत. गुलाबाई हे एका परीने पती म्हणून शंकराच्या प्राप्तीसाठी कठोर तप करणाऱ्या पार्वतीचेच रूप होय. विवाहानंतर ती माहेरी येते. कोजागिरीला भगवान शंकर तिला नेण्यासाठी येतात अशी संकल्पना आहे. आठवते का हो सख्यांनो गुलाबाई? आपल्या खानदेशात साजरे होणारे उत्सव सण तसेच त्या पाठीमागे त्या सणाचे निश्चित महत्त्व सांगितले गेले आहे. ते सण साजरे करण्यात एक वेगळा आनंद असतो. अजूनही आठवतात ना? आपण जरी आपले वय झाले तरी आपल्याला आपली बालपणाची आठवण येते की नाही? गुलाबाईची गाणी आम्ही भाद्रपद पौर्णिमेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत गुलाबाई बसवायचो. आम्ही सगळ्या मुली फेर घेऊन गाणी म्हणायचो. आजही आम्ही सर्व बहिणी जमलो की गंमत म्हणून गुणगुणतो. त्यातलाच काही गाणे तुम्हालाही आठवत असतील की भाद्रपद पौर्णिमेला विराजमान होणाऱ्या गुलाबाईचा महिनाभर मुक्काम असतो बरं का माहेरी. मुळात मुलीसाठी असणारा हा उत्सव घराघरात उत्साह निर्माण करणारा असतो. संध्याकाळी गुलाबाईची पूजा, टिपऱ्या खेळता खेळता तिच्यासाठी मुली घरोघरी जाऊन गाणे म्हणायची. गाण्यानंतर गुलाबाईसाठी असणारा खाऊ ओळखण्याची पण गंमत न्यारी होती हं का. गुलाबाई गुलाबाई खाऊस काय, जिंकला नाही तर देऊच काय म्हणायचो. व शहरातून वेगाने कमी होत असले तरी पण अजूनही खानदेशातल्या ग्रामीण भागात, बागलांच्या काही भागात आजही गुलाबाई मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गुलाबाईसोबत पती गुलोजी राणा म्हणजे भगवान शंकर व पुत्राची स्थापना केली जाते. गुलाबाईच्या मूर्तीभोवती सजावट केली जाते. कोजागिरी पौर्णिमेपर्यंत रोज संध्याकाळी घरोघरी जाऊन मुली गुलाबाई खेळतात, खाऊ जिंकतात व आरती करतात. गुलोजी यांना कोजागिरीच्या दिवशी 32 खाऊंचा नैवेद्य दाखवला जातो. चिमुकल्यांसाठी असलेल्या उत्साहात घरातील महिलासुद्धा भाग घेतात व स्वतःचे बालपण अनुभवतात. कोजागिरीला चंद्राच्या चांदण्यात बासुंदी केली जाते. जागरण करतात, वेगवेगळ्या प्रकारचे खाऊ ठेवले जातात, गाणे म्हणतात, टिपऱ्या ताल धरून सर्वजण नाचतात, राधाकृष्णाचे रूप घेतात. खाऊ ओळखला की सर्वांना खूप आनंद वाटतोय. अंगत पंगत बसते, बासुंदी प्यायला दिली जाते. नंतर गुलाबाईच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. नाहीतर तिच्यावरती कपडा टाकून आपण महिनाभर परत पुढच्या वर्षी वाट पाहतोय. अशी महिनाभर चालणाऱ्या उत्सवाची सांगता होय. गुलाबाई गुलाबाई खाऊस काय, जिंकला नाही तर देऊच काय.